काही लोक म्हणतात की बौद्ध धर्माची जी मंदिरं आहेत ती हिंदूंनी पाडली, मग ती आक्रमणं खरीच झाली होती का फक्त एक वाद निर्माण करायचं म्हणून या चर्चांना उदाहरण दिलं जातं. इस्लाम आणि ख्रिश्चनिटी तर याच्या संदर्भामध्ये फार विवेचन होताना दिसत नाही, पण हिंदू, बौद्ध, जैन तर याचं जे कॉन्फ्लिक्ट केलं जातं तर हे त्यांच्यासाठी पॉलिटिकली करेक्ट आहे. असंही म्हटलं जातं की गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. मी याच्याबद्दल काय म्हणतो, ह्या धर्मात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर नवबुद्ध हा काय प्रकार आहे त्याचा? आता गौतम बुद्धांनी कुठेच धर्म हा उल्लेख नाही केला, धम्म. तर या धम्माचा धर्म कधी झाला? भगवान बुद्धाने सांगताना असं सगळ्यांनाच संन्यास घ्या आणि सगळ्यांनीच घरदार सोडून आता मी सांगतो त्या मार्गावर चला असं बिलकुल सांगितलेलं नाही. बौद्ध धर्माचा रास म्हणा किंवा एवढा पीक पॉइंटवर असणारा हा धर्म हा एकदम लोप पावत कसा काय गेला? बाबासाहेब आंबेडकरांना याच्यावरती ग्रंथ लिहायचा होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तर त्याच्यात त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता अजिंठा लेण्यांमध्ये सुद्धा सुरुवातीला काही बौद्धांच्या लेण्या दिसतात, पुढे परत हिंदूंच्या लेण्या आहेत. हा वाद तेव्हा नव्हता का? बुद्ध काय म्हणतात की पेराल तेच उगवेल. म्हणजे इथं असं बुद्ध असं नाहीत म्हणत की तुम्ही काहीही करा, मला कन्फेशन करा बुद्धाला आणि तुमची सगळे पाप माफ होतील, असं बुद्ध नाहीत म्हणत. हे येशू म्हणतात. तर म्हणजे हा मूळ फरक आहे भारतीय धर्म किंवा भारतीय विचार पद्धती, भारतीय संस्कृतीतला. मग आता भारतीय संस्कृती म्हणजे काय? तर भारतीय संस्कृती म्हणजे फक्त हिंदू नाही, तर त्याच्यामध्ये हिंदू आले, बौद्ध आले, जैन आले, शीख आले, सगळेच आले. तर ह्या संस्कृतीवर आघात करण्यासाठी असे वैचारिक वाद तयार करून यांना आपापसातच कसं लढवता येईल याच्यासाठी अनेक इतिहासकार, विद्वान मंडळी काम करत असतात. गौतम बुद्धांच्या आधी सुद्धा काही बुद्ध होऊन गेले. काही लोक म्हणतात 20 होते, काही म्हणतात 35 होते, काही म्हणतात 25 होते. आणि मग फक्त आम्हाला गौतम बुद्धच ऐकायला मिळतात. त्याच्या आधीच्या लोकांचं कोणातच कुठल्याच बुद्धांचं आम्हाला नाव किंवा काहीच माहिती कसं नाही. तथागत गौतम बुद्धांना धरून एकूण 27 बुद्ध झालेत. म्हणजे भारतातलंच नव्हतं, कारण जगामध्ये डझनपेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धर्म आज फॉलो केला जातो आणि 12पेक्षा जास्त 12-13 देशांमध्ये राजधर्म आहे आज बौद्ध धर्म. यात असं नक्की काय आहे की ज्याने तो धर्म महान होता? नमस्कार, चालतंय कीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी ऋत्विज आणि आजचा आपला विषय आहे बौद्ध धर्म हा भारतातला महान धर्म का? आणि ह्याविषयी आपल्याबरोबर चर्चा करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये अवेलेबल आहेत नागसेन पुणगे. नमस्कार. नमस्कार. नागसेन पुणगे हे सध्या राज्यशास्त्र या विषयातून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ वर्धा इथे PhDचं शिक्षण घेत आहेत, शेवटच्याच वर्षात आहेत. आणि त्याचबरोबर श्रमण जीवन विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेतर्फे हे समाजात विविध विषयांवर चर्चासत्रांमध्ये आणि समाजसेवक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. खरं तर हा इतका मोठा धर्म आहे, सगळं खरं आहे, पण ना एक खूप बेसिक प्रश्न आहे की ह्या धर्माचे जे संस्थापक होते त्यांनी या धर्माला नक्की काय म्हटलंय? म्हणजे धर्म म्हटलंय का, समुदाय म्हटलंय का, पंथ म्हटलंय, जात म्हटलंय, नक्की काय म्हटलंय? महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी जे प्रवचन केलेत आणि त्यांचा जो एकूण विचार आहे त्याला धम्म म्हटलेलं आहे. त्यांनी धम्म म्हणजे व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या आयुष्यात जे जे काही दुःख येतात तर ते दुःख निवारण करण्यासाठी, मानवी जीवनाचा उत्कर्ष होण्यासाठी मी हा जो जीवन मार्ग सांगितलाय तर हा जीवन मार्ग हा धम्म आहे. आणि या धम्माच्या अनुसरण करून प्रत्येक व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो. आता गौतम बुद्धांनी कुठेच धर्म हा उल्लेख नाही केला, धम्म. तर या धम्माचा धर्म कधी झाला? महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण इसवी पूर्व 483 झालं. आणि 400 जो मी बिंबिसार राजाचा उल्लेख केला होता सुरुवातीला सांगताना, त्या बिंबिसार राजाचाच मुलगा अजातशत्रू. आणि तो सुरुवातीला बुद्धाची आलोचना करायचा, बुद्धांवर टीका करायचा, पण नंतर तोही बुद्धांचा अनुयायी झाला. तर त्या अजातशत्रू राजाने बुद्ध गेल्यानंतर एक धम्मसंगीती बोलावली. आणि त्या धम्मसंगीतीमध्ये काय झालं तर भगवान बुद्धांचे जेवढे उपदेश आहेत, भगवान बुद्धांची जेवढी वचनं आहेत, जे प्रवचनांच्या माध्यमातून असेल किंवा विविध याच्या माध्यमातून ती जी झालेली जी वचनं आणि त्यांचे जे उपदेश आहेत तर हे सर्व संकलित करण्यात आली, ज्याला त्रिपिटक म्हटलं जातं. म्हणजे नॉर्मली लोकांना असं वाटतं की त्रिपिटक नावाचं एकच पुस्तक आहे, पण हे विनय पिटक, सुत्त पिटक आणि आदिधम्म पिटक असे हे 3 पुस्तकं आहेत आणि या तिन्हींचा मिळून हा त्रिपिटक ग्रंथ होतो, ज्याला म्हणजे बौद्ध धर्माचा ग्रंथ म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे त्या ग्रंथाला धर्म म्हणून त्याच्यामध्ये जे काही लिहिलंय त्यानुसार त्या धर्मातल्या लोकांनी वागावं असं सगळं आहे. पण पुढे काय, आता आपण बघतो ना की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या एकूण
प्राचीन सगळ्या याच्यामध्ये अनेक ऋषी मुनी महापुरुष महात्मे झाले. प्रत्येकाने जे मार्गदर्शन केलं त्यांच्या अनुयायी त्याच्या विपरीतच वागलेले आहेत. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही हा जो धम्म आहे हा धम्म अनुसरा, धम्म याच्या धम्माच्या मार्गावरती चाला. भगवान बुद्धाला व्यक्तिपूजा मान्य नव्हती, पण नंतर भगवान बुद्धांच्याच मूर्तीची पूजा सुरू झाली आणि त्याच्यावरून त्यांचे दोन पंथही निर्माण झाले पुढे, महायान आणि हिनयान. तो जो हिनयान पंथ होता, तर हिनयान पंथाच्या अनुयायांचं असं म्हणणं होतं की भगवान बुद्धांनी जो सांगितलेला उपदेश आहे, भगवान बुद्धाचं जे मार्गदर्शन आहे, जे त्यांचे विचार आहेत, तर हे घेऊन आपण चालूया. आणि भगवान बुद्धांची जर आपल्याला श्रद्धा व्यक्त करायची आहे, भाव व्यक्त करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याच्या प्रतीकांचा उपयोग करू. पण जो महायान जो नावाचा पंथ निर्माण झाला, त्यांचं असं म्हणणं होतं की बुद्ध ही एक अवतारी पुरुष आहे. अवतारी पुरुषच नाही तर ते त्याच्यापुढे जाऊन म्हणतात की हे एक देवता आहे, देवता समान आहे, आणि म्हणून बुद्धाच्या मूर्तीची पूजा झाली पाहिजे. आणि त्याच्यातून हे दोन मार्ग तयार झाले. त्याच्याही अनेक, परत महायान आणि हिनयान यांचे अनेक उपपंथही तयार झाले. आता नागसेनजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन्ही ग्रंथांमध्ये साधारण हेच म्हणायचे की ही जीवन पद्धती आहे. हिंदू धर्मामध्ये पण तेच सांगितलेलं आहे, आता बौद्ध धर्मामध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे तेच सांगितलेलं आहे. पण मग तरी सुद्धा या दोन्ही धर्मांमध्ये इतके वाद काय आहेत सध्या? आणि मुळात गौतम बुद्धांचं हिंदू धर्माबद्दलचं मत काय होतं? की त्या काळामध्ये मी जसं सांगितलं की यज्ञामध्ये पशुबळी दिला जात होता. भगवान बुद्धांचा त्याला विरोध होता की जो पशुबळी दिला जातोय, कारण त्यांनी जे पंचशील सांगितलं त्याच्यातलं पहिलं शील आहे की जीवहिंसा करण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात यज्ञाच्या नावाखाली पशुबळी दिला जात होता. आणि त्याचबरोबर वर्णव्यवस्था असल्यामुळे भेदाभेद होतो प्रचंड. आणि सर्वांना, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, तर तो मोक्ष मिळवण्याचा अधिकार नव्हता. तर म्हणून भगवान बुद्ध सांगतात ना की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. ते काय म्हणतात की ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्तीला जो मोक्ष म्हणा, निर्वाण म्हणा, हे प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आणि मी जो मार्ग सांगतोय तर मी फक्त मार्गदाता आहे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचा. अच्छा, पण ते स्वतः पहिले हिंदू होते? म्हणजे आता त्या कालखंडामध्ये हिंदू हा शब्द प्रचलित नव्हता. पण मी जसं सुरुवातीला त्यांच्याबद्दल सांगताना सांगितलं की शुद्धोधन राजाने आपल्या राणीच्या स्वप्नाचा अर्थ कथन करण्यासाठी कोणाला बोलावलं, तर 8 ब्राह्मण बोलावले. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर आजकाल आपण इतका धर्मांमध्ये वर्ण वाद बघतोय आपण की प्रत्येकालाच त्याचा धर्म मांडायचा आहे आणि वाद करायचा आहे सगळ्यांची. पण त्या काळात एक काळ असा दिसतो आपल्याला की एकाच घरात विविध धर्माची लोक होती, की काही लोक वैष्णव दिसत होती, त्याच एकाच कुटुंबातली लोक अशी होती की जी बौद्ध होती, हिंदू होती, वैष्णव होती. पण तेव्हा हा वाद दिसला नाही. एक रेफरन्स म्हणून की आता अजिंठा लेण्यांमध्ये सुद्धा सुरुवातीला काही बौद्धांच्या लेण्या दिसतात, पुढे परत हिंदूंच्या लेण्या आहेत. हा वाद तेव्हा नव्हता का? म्हणजे मला असं वाटतं की आताच्या पेक्षा त्या काळातली लोक जास्त प्रगल्भ होती. म्हणजे कारण असं का म्हणावं असं वाटतं, कारण त्याला ईश्वर म्हणा, परमसत्य म्हणा, किंवा काय जे काही नाव द्यायचं असेल, म्हणजे कोणी त्याला इस्लाममध्ये अल्लाह म्हणलं असेल, कोणी त्याला गॉड म्हटलं असेल, आपण त्याला म्हणजे जे अनंत आहे, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की ते अनंत आहे. तर मग त्या अनंताकडे जाण्याचे अनंत मार्ग असू शकतात, हे त्या लोकांना त्याची जाणीव होती. आणि ज्याला जो मार्ग योग्य वाटला तो त्या मार्गाने त्या अनंतापर्यंत, त्या परमसत्यापर्यंत, परमज्ञानापर्यंत पोहोचला. अगदी म्हणजे ते कुमारील भट्ट जे आहेत, मी त्यांची कुमारील भट्ट कथा प्रसिद्ध आहे, ती कुमारील भट्ट नावाची. तर तिचे त्यांच्या कालखंडामध्ये सुंदवा नावाचे एक राजे होते. तर तो राजा बौद्ध मत अनुयायी होता आणि त्याची जी राणी होती ती वैदिक होती. पण दोघंही नवरा बायको एकाच घरात आणतायत, राजा बौद्ध आणि राणी वैदिक. काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना. तर मग बौद्ध असेल, जैन असेल, जेवढेही भारतीय धर्म, मी भारतीय का म्हणतो, कारण जे अब्राह्मिक रिलिजन आहेत, तर त्यांनी जगाची विभागणी 2 गटात केलेली आहे. म्हणजे एक श्रद्धावान आणि एक नास्तिक. म्हणजे काय, तर अब्राह्मिक रिलिजन आपल्याला माहिती आहे की ते विशिष्ट प्रेषित, विशिष्ट धर्मग्रंथ, विशिष्ट पूजा पद्धती हे जे मानत नाहीत ते सगळे नरकात जाणार आहेत, असं अब्राह्मिक रिलिजन सांगतात. म्हणजे मग ते इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, हे असतील, हे सांगतात. परंतु आपल्या भारतीय धर्म जेवढे आहेत, तर भारतीय धर्मात असं नाही सांगितलेलं. भारतीय धर्मात कर्मसिद्धांत सांगितलाय. म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला गती मिळणार आहे. म्हणजे बुद्धही तेच सांगतात. बुद्ध काय म्हणतात की पेराल तेच उगवेल. म्हणजे इथं असं बुद्ध असं नाहीत म्हणत की तुम्ही काहीही करा, मला कन्फेशन करा बुद्धाला आणि तुमची सगळे पाप माफ होतील, असं बुद्ध नाहीत म्हणत. हे येशू म्हणतायत. तर म्हणजे हा मूळ फरक आहे भारतीय धर्म किंवा भारतीय विचार पद्धती, भारतीय संस्कृतीतला. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये कर्मावर भर आहे. तुम्ही जे कर्म कराल त्या पद्धतीने तुम्हाला त्याची पुढे गती मिळेल.
आता बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म ही आता चर्चा आपली चाललीच आहे. तर हाही एक प्रश्न पडतो, की काही लोकं म्हणतात, की बौद्ध धर्माची जी मंदिरं आहेत, ती हिंदूंनी पाडली. मग ती आक्रमणं खरीच झाली होती का फक्त एक वाद निर्माण करायचं म्हणून या चर्चांना उधाण दिलं जातं? काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, एकेकाळी काय आहे, की मी जसं सुरुवातीला बोलताना सांगितलं, की जो बौद्ध धर्म आहे, जे भगवान बुद्धांच्या म्हणजे जे बुद्ध जिवंत असतानाही, बुद्ध जिवंत असताना बिंबिसार राजा असेल, अजातशत्रू असेल, प्रसेनजित नावाचा राजा असेल, त्याने बौद्ध मत स्वीकारलं किंवा बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या पद्धतीने आपलं जीवन व्यापन करत होते. आणि बुद्धांच्या नंतरही बौद्ध धर्माला राजाश्रय प्रचंड मिळाला पूर्ण देशभरात. तर त्यामुळे स्वाभाविक आहे, की बुद्धांची विहारं असतील, मंदिरं असतील, ही देशभरात मोठ्या प्रमाणात उभी राहिली. पण त्याच्यानंतर जेव्हा सत्तांतर झाली किंवा एखादा दुसऱ्या मताला मानणारा राजा आला, तर त्याने आपसूक मंदिरं पाडली असतील. पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ही आपली संस्कृती तोडण्याची नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता वेरूळच्या आणि अजिंठ्याच्या लेण्यांचा उल्लेख झाला. आपण तिथं बघतो की बुद्धांच्या लेण्या आहेत. क्रमांक 16 क्रमांकाची जेव्हा आपण लेणी जातो तिथं प्रचंड मोठी गणपतीची मूर्ती दिसते. पर बाजूला लगेचच आपलं कैलास मंदिर आहे वेरूळमध्येच. तर मग अशा पद्धतीनं जर आपण बघितलं की ही जी वेगवेगळी राजे होऊन गेले, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असेल, बिंदुसार असेल, त्याचा मुलगा सम्राट अशोक असेल, तर हे आधी पूर्वी वेगळ्या मताचा म्हणजे पालन करायचे, नंतर वेगळ्या मताचं. त्यामुळे ही सगळी सरमिसळ झालेली आहे आपल्याकडे. अर्थात ती सरमिसळ आहे म्हणूनच तेव्हा तो वाद नव्हता आणि हे सगळे मानणारी तेव्हा लोक असतात. पण मला एक इथे सांगायचंय की बाबासाहेब आंबेडकरांना याच्यावरती एक स्वतंत्र ग्रंथ लिहायचा होता, की बौद्ध धर्माचा रास म्हणा किंवा बौद्ध धर्माचं जे इथे एवढा पीक पॉइंटवर असणारा हा धर्म हा एकदम लोप पावत कसा काय गेला. तर याच्यावरती मी बाबासाहेब आंबेडकरांना याच्यावरती ग्रंथ लिहायचा होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे 1940ला, तर त्याच्यात बाबासाहेबांनी ओझरतं त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, की भारतावर झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणांपासून ते सुलतानशाही पर्यंत मूर्तीभंजन, मंदिरं तोडणं, अशा अनेक विषयांची ह्या पाकिस्तान ग्रंथात बाबासाहेबांनी चर्चा केलेली. मग त्याच्यात बाबासाहेब काय सांगतात, की कुतुबुद्दीन ऐबक, त्या कुतुबुद्दीन ऐबकने 1000 मंदिरं पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी तयार केल्या. आता याच्यात स्पेसिफिक जैनांची पाडली, बौद्धांची पाडली का हिंदूंची पाडली हे याच्यात लिहिलेलं नाही. बाबासाहेब पुढे काय सांगतात, की केवळ विजय म्हणजे सत्तेचा विजय आणि लुटमार या करण्यासाठी ही मुस्लिम आक्रमणं झाली नव्हती, तर यामागे दुसरा उद्देश होता. तर काय होता, तर ते म्हणतात की मूर्तीपूजा, अनेकेश्वरवाद यावर प्राणांतिक आघात करणे व अर्थात इस्लामची स्थापना करणे हा एकच उद्देश होता. परंतु आणखी एक पुढे कोट आहे, ते सांगतो की बौद्ध धर्माचा रास जो झाला, तर याच्यावर बाबासाहेब त्या ग्रंथात उल्लेख करताना असं सांगतात की इस्लाममध्ये 2 कन्सेप्ट आहेत. इस्लाममध्ये एक कन्सेप्ट आहे भूत परस्त आणि एक आहे भूत शिकस्त. तर आपल्याला आपण जर त्याचं जर अध्ययन केलं तर लक्षात येईल की भूत परस्त म्हणजे काय, तर ते म्हणतात मूर्ती मानणारे, मूर्ती पूजा करणारे. आणि भूत शिकस्त म्हणजे काय, तर मूर्ती पूजकांचा पराभव. हे 2 शब्द येतात इस्लाममध्ये, नेहमी येतात. तर हे शब्द आले कुठून इस्लाममध्ये, कारण इस्लाममध्ये मूर्ती कन्सेप्ट नाहीये. तर आपण जर शब्दांकडे जर बघितलं तर शब्द आलेला आहे भूत. तर हा भूत शब्दच मुळात बुद्धापासून आलेला आहे. हो, कारण ते जेव्हा तिकडून आले, अफगाणिस्तान मार्गे इकडे यायला लागले, तर त्यांना अफगाणिस्तान पासूनच सगळ्या बुद्ध मूर्त्या दिसत होत्या ना, आणि तिथून ते मूर्त्या तोडत येत होते, विहार तोडत येत होते, मंदिरं तोडत येत होते. तर त्यामुळे मग हे काय, तर हे भूत आहे. अच्छा, म्हणजे हा भूत परस्त आणि भूत शिकस्त शब्द इस्लाममध्येच बुद्धाच्या नावावरून आलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की बौद्ध धर्माचं नुकसान किंवा बौद्ध धर्माचा रास इस्लामने कशा पद्धतीने केलेला आहे. ही जी आपली चर्चा चालू आहे की बौद्ध धर्म, हिंदू धर्म, इस्लामीकरण, ह्या सगळ्याचा विचार केला तर काही वर्षांपूर्वी मागच्या काळामध्ये जसं आपण आता बोललो की एकाच घरात वेगवेगळ्या धर्माची लोक राहत होती, एकत्र राहत होती, तेव्हा हा वाद नव्हता. आत्ता हा वाद एकदमच जो उफाळून आलेला आहे 2 आणि स्पेसिफिकली बौद्ध आणि हिंदू धर्मामध्ये, हा वाद कशामुळे उफाळून आला असं वाटतं तुम्हाला? का हा कोणी क्रिएट केलाय असंही वाटतं? नाही, तेव्हाही वाद होता, पण तो वाद फक्त वैचारिक मर्यादेपर्यंत मर्यादित होता. नाही, पण आजचाही वैचारिक आहेच ना. नाही, पण आज आपण जे बघतोय ना, तर आज आपण बघतो की जे वामपंथी इतिहासकार आहेत आणि त्याच्यात म्हणजे जे डावे इतिहासकार आहेत, जे की एक त्यांची एक नरेटिव्ह आहे आणि एक इकोसिस्टम आहे, आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांनी कथा लिहिल्या, अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली, अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून असेल, मग अगदी
याच्यापासून ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण बघतोय की इस्लाम आणि ख्रिश्चनिटी तर याच्या संदर्भामध्ये फार विवेचन होताना दिसत नाही. पण हिंदू, बौद्ध, जैन तर याचं जे कन्फ्लिक्ट केलं जातं तर हे त्यांच्यासाठी पॉलिटिकली करेक्ट आहे. म्हणजे कसं? म्हणजे उदाहरणार्थ आता सांगायचं झालं तर हा मूळ ज्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो आणि भारतीय संस्कृती इस्लामी आक्रमणानंतरही आज आपण बघतो की शेकडो वर्षानंतरही टिकून आहे. पण आपण जर अन्य देशांमध्ये जेव्हा बघतो आपण तर तिथल्या संस्कृती नष्ट झालेल्या आहेत. पण एवढे वर्ष होऊनही आजही भारतीय संस्कृती टिकून आहे. मग आता भारतीय संस्कृती म्हणजे काय? तर भारतीय संस्कृती म्हणजे फक्त हिंदू नाही, तर त्याच्यामध्ये हिंदू आले, बौद्ध आले, जैन आले, शीख आले, सगळेच आले. ही जी संस्कृती, ही जी कल्चर फॉलो करणारी जी लोक आहेत, तर ह्या संस्कृतीवर आघात करण्यासाठी आपापसात काय म्हणतात त्याला आपल्याला आता पूर्वी जसे तलवार घेऊन युद्ध व्हायचे तसे युद्ध तर आता होणार नाहीत. तर त्यामुळे असे वैचारिक वाद तयार करून यांना आपापसातच कसं लढवता येईल याच्यासाठी अनेक इतिहासकार, विद्वान मंडळी काम करत असतात. आता आपण या वादाबद्दल बोलतोय तर खरं तर एक थोडस गमतीशीर आहे, पण असंही म्हटलं जातं की गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. नाही, आपण बौद्ध साहित्यात जर बघितलं तर हे कोणीच मान्य करत नाही, कारण ते विष्णूचा मान्य अवतार आहे. करत नाही. नाही, बौद्ध साहित्यात कोणीच मान्य करत नाही की ते विष्णूचे अवतार आहेत. आणि अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये सांगताना असं सांगितलेलं की हा विष्णूचा अवतार नाहीये. अच्छा. पण आता हा शेवटी हा श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि आपण जर बघितलं की म्हणजे भगवान बुद्ध यांचा त्या कालखंडामध्ये एक देशभर प्रभाव राहिलेला आहे. आणि आपण उल्लेख करताना पण म्हटलं की शैव, वैष्णव, अगदी जैन, बौद्ध सगळे एका कुटुंबात राहिलेले असल्यामुळे कदाचित तिथून हा आदर असेल. थोडस गौतम बुद्धांबद्दल पण सांगा ना आम्हाला. म्हणजे गौतम बुद्धांबद्दल सांगत असताना थोडी त्यांची पार्श्वभूमी आपण म्हणजे त्याच्या जन्माच्या कथेपासून बघावं असं मला वाटतं. ज्याला आपण भगवान बुद्ध म्हणतो ज्यांना, तर ते पूर्वाश्रमी तर त्यांचं नाव सिद्धार्थ. आणि या सिद्धार्थांचे जे वडील आहेत त्यांचं नाव शुद्धोधन. आणि या शुद्धोधनांचे वडील सिंहअनु, त्यांचं नाव सिंहअनु. तर हा सिंहअनुचा मुलगा शुद्धोधन तेव्हा म्हणजे राजगादीवर म्हणा किंवा राजा म्हणून तो राज्यकारभार पाहत होता. हा कुठला इसवी सन? हा इसवी सन पूर्व 563 हा बुद्धाचा जन्मवर्ष सांगितलं जातं. आणि राजाला लग्न झालं. राजाच्या 2 पत्नी आहेत, एक महामाया पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी तिचं नाव महाप्रजापती गौतमी. आता ही महामाया आणि महाप्रजापती गौतमी दोघी सख्या बहिणीच आहेत. आणि त्या दोघींनाही मूल होत नाही म्हणजे बरेच दिवस. तर एके दिवशी जी महामाया आहे शुद्धोधनाची पत्नी, तिच्या स्वप्नात एक पांढऱ्या रंगाचा, शुभ्र रंगाचा हत्ती आला आणि त्याने असं सांगितलं की मी सुमेध बोधिसत्व आहे. त्याने नाव सांगितलं सुमेध. आणि मी सुमेध बोधिसत्व आहे आणि राणी तुझ्या पोटी जन्माला येईल. आता ह्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी राजाने त्या काळातले त्यांच्या राज्य परिसरातील जे विद्वान 8 ब्राह्मण होते त्यांना बोलावलं. ह्या 8 ब्राह्मणांनी हे स्वप्न पूर्ण ऐकल्यानंतर ह्या स्वप्नाचा अर्थ राजाला आणि राणीला समजावून सांगितला. तर त्या ब्राह्मणांनी असं सांगितलं की तुझ्या पोटी जे मूल जन्माला येईल तर हे जगतारक असेल. आणि जगतारक असेल म्हणजे हा एक म्हणजे खूप मोठा जगप्रसिद्ध सम्राट होईल. आणि याच्या मनात जर वैराग्य निर्माण झालं तर हा संन्याशी होईल. आणि तरीही हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की संन्याशामधला सम्राट होईल. तर राजा चिंताग्रस्त झाला. स्वाभाविक आहे, राजा आहे, त्याला पुढे राजकुमार पाहिजे, कारण राज्यकारभार सांभाळण्यासाठी मुलाने राज्यकारभार सांभाळला पाहिजे. तर राजाने मूल जन्माला येण्याच्या आधीपासूनच पूर्ण व्यवस्था केली की याच्या मनात वैराग्य निर्माण होऊ नये. का जेव्हा गरोदर असताना महामाया तिच्या पित्याची जी नगरी होती म्हणजे नेपाळच्या जवळ देवदह नावाची नगरी, तर प्रसूतीसाठी ती माहेरी जात असताना रस्त्यामध्ये एक लुंबिनी नावाचं वन लागलं. आणि तिथे सिद्धार्थाचा जन्म एका वनामध्ये, लिंबुनी नावाच्या वनामध्ये शाल वृक्षाखाली झाला. 5व्या दिवशी नामकरण सोहळा झाला आणि सिद्धार्थ असं नाव ठेवलं. आणि म्हणजे दुर्दैव असं की 7व्याच दिवशी महामायेचा मृत्यू झाला. आणि मृत्यूच्या काही क्षणपूर्वी म्हणजे तिची सवत पण आहे आणि बहीण पण आहे, तर तिने ते मूल तिच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं की तू याचा म्हणजे पालन पोषण कर. तर ती महाप्रजापती गौतमी हिने सिद्धार्थाचं पालन पोषण केलं, म्हणूनच त्यांना गौतम या नावाने पण संबोधलं जातं. सिद्धार्थ जेव्हा 16 वर्षाचे झाले तर एक दंडपाणी नावाचा राजा होता, त्याची मुलगी यशोधरा, तिचं नाव गोपा पण आहे, तर तिच्या स्वयंवराचं निमंत्रण आलं सिद्धार्थाला. आणि वडिलांनी सांगितलंय म्हणून, वडिलांचा आदेश आहे वडिलांचा म्हणून त्याला जावं लागलं त्या स्वयंवराला. सिद्धार्थ दिसायला देखणा सुंदर असल्यामुळे पाहता क्षणी पसंत पडला. पण बाकीच्या राजपुत्रांनी आक्षेप घेतला की आम्हाला कशाला बोलवलंय. तर मग त्यानंतर असं ठरलं की शस्त्र परीक्षण करायचं. तर सिद्धार्थाने शस्त्र परीक्षण करायला नकार दिला की मी हे काही करणार नाही.
तर त्याचा जो तेव्हाचा जो सारथी होता त्याचं नाव छन्ना. तर त्या छन्नाने समजावून सांगितलं की तुला यशोधरीने वरलंय आणि तू जर हे शस्त्रपरीक्षण करायला नकार दिलास तर तिचा अवमान आहे. मग त्यानंतर त्या काळातल्या परंपरेनुसार पक्षी हवेत सोडला जायचा आणि त्याला बाण मारायचा, म्हणजे हे शस्त्रपरीक्षणाची एक पद्धत होती. तर सिद्धार्थाने त्यालाही नकार दिला की माझ्या शस्त्रपरीक्षणासाठी मी त्याची हत्या का करू. मग पुन्हा तिथे वाद झाला. मग पर्याय सिद्धार्थाने सुचवला की एक मोती वर फेका तुम्ही, मी मोती भेदतो. आणि मग अशा पद्धतीने ते शस्त्रपरीक्षण होऊन त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला राहुल नावाचा. 20व्या वर्षी त्या काळातल्या परंपरेनुसार काही परिवार राज्य करायचे, तर त्या परिवारांचा एक संघ होता, त्याला शाक्य संघ म्हणायचे. तर त्या शाक्य संघामध्ये 20व्या वर्षी सिद्धार्थाचा प्रवेश झाला, म्हणजे त्याचा सदस्य म्हणून, सभासद म्हणून. आणि कालांतराने काही वर्षांनी रोहिणी नावाची नदी होती त्या राज्यांमधून वाहणारी. तर पलीकडे कोलिय नावाचं राज्य होतं आणि यांचं अलीकडे शाक्य नावाचं राज्य. तर ते पाण्याच्या वाटपावरून 2 राज्यांचा वाद झाला. दुष्काळ पडलेला, पाण्यावर अधिकार कोणाचा. मग असं ठरलं की युद्ध होणार. तर मग सिद्धार्थाने त्या संघाच्या समोर असा प्रस्ताव ठेवला की आपण युद्ध करण्यापेक्षा दोन्ही राज्य मिळून समसमान वाटप करूया. पण संघाने युद्धाचा निर्णय केलेला, राज्य संघाने, तर त्यामुळे याने राज्य संघासोबत द्रोह केला म्हणून सिद्धार्थाला शिक्षा सुनावली. तर ती शिक्षा अशी सुनावली की पहिला मृत्यूदंड, दुसरा पर्याय तुमच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल, म्हणजे बहिष्कृत करण्यात येईल, तुमची सर्व संपत्ती जप्त करण्यात येईल. आणि तिसरा पर्याय असा ठेवला की देशत्याग आणि परिव्रजा. आता देशत्याग आणि परिव्रजा म्हणजे काय, तर तुम्ही देश सोडून जायचा आणि संन्यास ग्रहण करायचा, म्हणजे परिव्रजा म्हणजे संन्यासाची दीक्षा घ्यायची. म्हणजे जी एक कथा सांगितली जाते, आपण ऐकली असेल की त्यांनी ते अंत्यविधी बघितला, एक म्हातारा माणूस बघितला. तर ही तशी दंतकथा आहे. मूळ संन्यासाचं कारण इथे आहे. आणि मग हे नदीचा पूर्ण वाद झाला. मग देशत्याग आणि परिव्रजा ही शिक्षा सिद्धार्थाने स्वीकारली. म्हणजे आपण इतिहासात मगध नावाचा शब्द ऐकला असेल, मगध नावाचं राज्य होतं. तर त्या मगध राज्यात ते पोहोचले. मग सिद्धार्थ भृगू नावाचे एक ऋषी होते तत्कालीन, त्या ऋषींच्या आश्रमात गेले. मग सांख्य तत्वाचा अभ्यास केला. त्यानंतर आळार काळाम नावाचे एक ऋषी होते, त्यांच्याकडून त्यांनी योग, जो ज्याला आपण योग मार्ग म्हणतो, किंवा जी योगाची शिक्षा पूर्ण घेतली त्यांनी. आणि असे अनेक ऋषी मुनी त्यांनी वेगवेगळ्या आश्रमात गेले, वेगवेगळ्या पद्धतीचं अध्ययन केलं. ते प्रत्येक ऋषीला एक प्रश्न विचारायचे की आता याच्यानंतर काय. तर प्रत्येकाचं एक फ्रेम होतं, म्हणजे ज्ञानाची किंवा याची, की आमचं हे फ्रेम आहे आणि याच्यानुसार आम्ही तुम्हाला ज्ञान दिलं. ते ज्याला एनलाइनमेंट म्हणतो ना आपण, तर तसं काही त्यांना जाणवत नव्हतं. मग उत्तर प्रदेश पर्यंत आले होते ते, म्हणजे आताचा जो उत्तर प्रदेश जो आहे, उरुवेला नावाचं ठिकाण. तर तिथं आले, तिथं एका वटवृक्षाच्या झाडाखाली बसले आणि सलग 6 वर्ष अन्न पाणी त्याग करून तपश्चर्या सुरू केली. पूर्ण शरीर खंगलं होतं त्यांचं, म्हणजे इथे हात लावला तरी हे इकडे स्पर्श व्हायचा. म्हणजे आणि ह्या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये एक 5 शिष्य त्यांना मिळाले होते. म्हणजे ते 5 शिष्य असे मिळाले की एक कोणीतरी साधू संन्यासी कठोर तपश्चर्या करतोय आणि म्हणून ते त्याची सेवा करायचे. आणि ते ज्या वटवृक्षाखाली बसलेले होते, तिथली एक राजकन्या होती सुजाता नावाची. तर तिनं कधी काळी तिने नवस केलेला होता त्या वटवृक्षाला की मला मुलगा झाला तर मी इथं नवस फेडायला येईल. आणि योगायोगाने सिद्धार्थ तिथे बसलेले असताना ती सुजाता तो नवस फेडण्यासाठी तिथे आली. आता तिने मोठ्या सुवर्ण पात्रामध्ये रुचकर सगळं भोजन पंचपक्वान घेऊन तिथे आली. आणि सिद्धार्थाने 6 वर्ष अन्न ग्रहण केलेलं नाहीये, म्हणजे तपश्चर्या सुरू आहे. आणि ती त्याला आग्रह करते की अन्न ग्रहण कर. आता ते 5 शिष्य बघतायत की हा काय करतो. सिद्धार्थाने खूप विचार केला आणि त्याला लक्षात आलं की आपण 6 वर्ष झालं अन्न पाणी सगळा त्याग केलाय, पण काहीच आपल्याला जाणवत नाहीये, काही कुठला मार्गही दिसत नाहीये. म्हणून त्याने निश्चय केला की आता आपण अन्न ग्रहण करू. मग त्याच्यातली त्याने खीर ग्रहण केली, त्याच्या सुजाताने दिलेली ती खीर ग्रहण केली. खीर ग्रहण केल्यानंतर सिद्धार्थाला आपण एक नवी ऊर्जा किंवा नवी चेतना शरीरामध्ये त्यांना जाणवलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आता अन्न ग्रहण करू. आणि ते जे सुवर्ण पात्र होतं ते सुजाताला परत देत होते, पण तिने सांगितलं की आम्ही दान केलेली वस्तू परत घेत नाही. मग सिद्धार्थ तिथून उठले. तिथे एक निरंजना नदी नावाची नदी होती. त्या निरंजना नदीच्या काठी गेले. तिथे त्यांनी एक संकल्प केला की ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर मी हे सुवर्ण पात्र निरंजना नदीत फेकल्यानंतर हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. आणि जर मला ज्ञानप्राप्ती होणार नसेल तर हे सरळ मार्गाने जाईल. आणि असा संकल्प करून ते सुवर्ण पात्र त्यांनी त्या नदीत फेकलं, निरंजना नदीमध्ये. आणि आता याला योगायोग किंवा काय जे काय म्हणता येईल ते म्हणता येईल की ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं, असं सांगितलेलं इतिहासामध्ये आणि त्यांच्या चरित्रामध्ये. मग तिथून ते चालत काही अंतरावर गेले. आता जे बिहारमधलं गया नावाचं ठिकाण आहे तिथं पोहोचले. तिथे एका शेतकऱ्याकडून त्यांनी 8 मुठी गवत दान मागितलं.
त्याचं त्यांनी आसन तयार करून एका पिंपळ वृक्षाखाली बसले आणि बसल्यानंतर 4 आठवड्यांनी त्यांना परमज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे जे ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांनी मारावर विजय प्राप्त केला. मारावर विजय प्राप्त करून त्यांना परमज्ञानाची परमसत्याची म्हणजे काय मारावर विजय प्राप्त केला? तर मार म्हणजे त्या तपश्चर्येच्या कालखंडामध्ये त्यांच्या मनामध्ये जे उद्भवलेले जेवढे द्वेष, वाईट विचार होते, किंवा ज्याला आपण एक वाईट विचारच म्हणूया म्हणजे थोडक्यात, तर त्याच्यावरती विजय प्राप्त करून त्यांना परम सत्याची प्राप्ती झाली आणि ते सम्मासंबुद्ध झाले. सम्मासंबुद्ध म्हणजे की जो स्वतःचा उत्कर्ष करू शकतो आपल्या ज्ञानाच्या जोरावर आणि जगाचाही उद्धार करू शकतो. तर असे ते सम्यक संबुद्ध झाले, सम्मासंबुद्ध झाले. आणि योगायोग असा आहे की बुद्धाचा जन्म जो झाला तो वैशाखी पौर्णिमेला झाला. बुद्धाला परमज्ञानाची प्राप्ती ही वैशाखी पौर्णिमेलाच झाली. आणि पुढे जे बुद्धाचं निर्वाण झालं म्हणजे ज्याला मृत्यू म्हणतो आपण, तर ते मृत्यू सुद्धा त्यांचा वैशाखी पौर्णिमेला झालेला आहे. त्यांना जी प्राप्ती झाली ज्ञानाची, तिथून त्यांनी जे प्रवचन केलं तोच खरं तर धर्म आहे असं म्हणणं आहे तुमचं. म्हणजे तर मग काय त्याच्यामधले नक्की ते जे काय म्हणतात अष्टांगिक मार्ग म्हटले त्यांनी, किंवा धम्मचक्र प्रवर्तन करताना ते एक चक्र आहे, त्यातलं ते 8 आरे आहेत, ते नक्की थोडंसं विस्तृत करून आम्हाला सांगा ना. म्हणजे हा सगळा धर्म काय आहे हे थोडंसं तुमच्याकडनं आलं तर जास्त बरं होईल. बुद्धाने, मी जसं सुरुवातीला सांगितलं ना की बुद्धाचा जो मूळ मुद्दा आहे की तो आहे की दुःख मुक्तीचा मार्ग. आणि बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितली आहेत. 4 आर्य सत्य. तर ती 4 आर्य सत्य काय आहेत? तर बुद्ध म्हणतात की ह्या जगामध्ये दुःख आहे आणि दुःख आहे तर दुःखाबरोबर दुःखाचं कारण आहे आणि दुःखाचं कारण आहे त्याबरोबर दुःख निवारण्याचा मार्ग पण आहे. तर हा मार्ग म्हणजे हे तिसरं सत्य. आणि चौथं आर्य सत्य म्हणजे हा अष्टांगिक मार्ग. तर हा अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक स्मृती, सम्यक उपजीविका, सम्यक कर्म आणि सम्यक समाधी. म्हणजे माझा क्रम चुकला असेल सांगताना, तर ही सम्यक समाधी म्हणजे काय? तर तेच म्हणजे निर्वाण. तर त्याच्यात सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर आपण सभोवताली बघत असताना आपली दृष्टी ही सम्यक असली पाहिजे. म्हणजे छोटंसं उदाहरण म्हणजे काय की आपला एखादा मित्र आहे जवळचा आणि त्याने जर एखादी गोष्ट केली तर ती आपल्याला छान वाटते, चांगली वाटते, आवडते. पण तीच जर गोष्ट आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीने केली तर ती आवडत नाही. म्हणजे तर या अर्थाने सम्यक दृष्टी. सम्यक वाणी म्हणजे आपली वाणी सुद्धा सम्यक असावी की त्या आपल्या वाणीतूनही कोणाला इजा होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये. सम्यक कर्म म्हणजे काय? तर आपल्या उपजीविकेचं जे साधन आहे तर ते सम्यक असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात व्याभिचार असू नये, चोरी, लूट, मार या पद्धतीने आपली उपजीविका चालू नये. आणि कर्मचंही तेच आहे. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर कर्मसिद्धांत बौद्ध धर्माचा हा पेराल ते चुकवेल या लाईनवरती आहे. आता बौद्ध धर्माचा जो अष्टांगिक मार्ग सांगितलं बुद्धाने, त्याबरोबर पंचशील सांगितलेला आहे. आता हे पंचशील म्हणजे काय? तर पहिलं शील आहे पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर याचा अर्थ असा आहे, म्हणजे हे पाली भाषेत आहे की मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर दुसरं शील आहे आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे ते काय म्हणतात की मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि तिसरं आहे कामे सुमित्यचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. आता याचा ऋढार्थाने म्हणजे याचा जशास तसा अर्थ काय होतो की मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. पण हे झालं संन्यासासाठी. आता जो गृहस्थी व्यक्ती आहे, जो उपासक आहे, तर त्याच्यासाठी ते काय म्हणतात की मी व्याभिचार करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि चौथा आहे मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि 5वं शील जे आहे ते आहे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे काय? तर मी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचं सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे झालं पंचशील. आता तुम्ही सांगितल्यानंतर हे सगळं पटतंय की गौतम बुद्धांनी या धर्माचा प्रसार कसा केला असेल, हे धर्माबद्दल जे काही सगळं सांगितले. पण असं पण मी ऐकलंय की गौतम बुद्धांच्या आधी सुद्धा काही बुद्ध होऊन गेले. काही लोक म्हणतात 20 होते, काही म्हणतात 35 होते, काही म्हणतात 25 होते. आणि मग फक्त आम्हाला गौतम बुद्धच ऐकायला मिळतात. त्याच्या आधीच्या लोकांचं कुठल्याच बुद्धांचं आम्हाला नाव किंवा काहीच माहिती कसं नाही. तथागत गौतम बुद्धांना धरून एकूण 27 बुद्ध झालेत अशी आहे. म्हणजे ग्रंथ बौद्ध साहित्यानुसार असं आहे. 26 होते आधी. हा. तर मुळात काय नाही की ही कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. बुद्ध म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे त्याला परमज्ञानी म्हटलं जातं, ज्याच्याकडे आकाशा एवढं ज्ञान आहे. आणि जो संबुद्ध म्हणजे काय? तर ज्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि जो स्वतःचा उत्कर्ष करू शकतो
त्या ज्ञानाच्या जोरावर. आणि सम्मा संबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध म्हणजे काय, तर ज्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, जो स्वतःचा उत्कर्ष करू शकतो आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाचा सुद्धा उत्कर्ष करू शकतो. मग आता याला त्यांच्यावरती असा आरोप करणं म्हणजे आधीच्या 26 बुद्धांवर आरोप करणं योग्य नाही होणार, पण आपण असं म्हणू शकतो की आधीचे जे 26 बुद्ध झाले हे फक्त बुद्ध होते, ते सम्यक संबुद्ध नव्हते. म्हणजे असं म्हणू शकतो. म्हणजे गौतम बुद्धांना काय म्हणायचं तुम्ही म्हटलं? सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध. आणि हे जे 26 होऊन गेले त्यांचं काय, म्हणजे ते सम्यक संबुद्ध होऊ म्हणजे शकले नाही? नाही, कदाचित ते असतीलही. मी म्हटलं कदाचित ते असतीलही, कारण म्हणजे असा आरोप करणं एकदम हे ठीक होणार नाही, पण त्यांनी तो स्वतःपुरतं ठेवला असेल. पण हे 26 बुद्ध होते हे कशावरून आपण म्हणायचं? म्हणजे कारण नावं कधीच कोणाची वर आली नाहीत किंवा माहितीच नाही. नाही, बौद्ध साहित्यामध्ये यांच्या अनेक नावाचा उल्लेख मिळतो आणि अनेक ज्या लेण्या आहेत, आपण आता अनेक लेण्या बघतो आपण, तर अनेक लेण्यांमध्ये सध्या त्या आधीच्या बुद्धांच्या काही मूर्त्या पण आहेत. सारनाथला एक म्युझियम आहे, तिथं सगळ्या उत्खननातून आलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर तिथं अवलोकितेश्वर नावाच्या बुद्धाची मूर्ती आहे, सारनाथमध्ये आहे. त्यानंतर एक सप्तबुद्ध नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे सुरुवातीचे जे 7 बुद्ध होते ना, तर तुम्ही सांचीचा स्तूप तुम्हाला माहित असेल मध्य प्रदेशमध्ये, तर त्या सांचीच्या स्तूपावर देखील त्या 7 बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि चांगल्या स्पष्ट दिसतात. तर हे सप्तबुद्ध आहेत. अगदी म्हणजे त्यांच्या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रावरून, म्हणजे आता जो अभ्यासक आहे त्याचा, तर त्या मुद्रांवरून त्यांना लक्षात येतं की हा कोणता बुद्ध आहे. म्हणजे हा अमिताभ बुद्ध आहे, हा अवलोकितेश्वर बुद्ध आहे, हे भगवान तथागत गौतम बुद्ध आहेत, हे त्याच्यावरून लक्षात येतं. आणि त्याचा उल्लेख आहे साहित्यांमध्ये आणि लेण्यांमध्ये पण देखील आहे. आता 27 बुद्ध होऊन गेले, आता पुढे बुद्ध आता गौतम बुद्धच फक्त. हा, आता आहेत. आणि एक अशी पण धारणा आहे की पुढे मैत्रेय नावाचे एक बुद्ध होणार आहेत. अच्छा, होणार आहेत म्हणजे त्यांचा जन्म होईल. आता अजून अवतार त्यांचा येईल. हा, भाऊ कदम माहिती असतील तुम्हाला? भाऊ कदम हा, मध्ये एक असा वाद उफळून आला होता की भाऊ कदम यांनी त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती बसवली म्हणून त्यांना अक्षरशः माफी मागायला लावली त्यांच्या समाजात. तर हा एक वाद तयार झाला. हा का वाद आहे? खरं तर माझे इतके चांगले मित्र आहेत जे हिंदू आहेत आणि त्यांच्याही घरी बुद्धांच्या मूर्ती आहेतच की. इव्हन राम मंदिरामध्ये सुद्धा आज गौतम बुद्धांच्या मूर्तीला एक वेगळं स्थान दिलेलं आहे किंवा हे पण आपण ऐकतो. तर या वादाचा काय कोणाला उपयोग होत असेल आणि हा वाद का क्रिएट केला जातो? ठीक आहे. याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तर त्यानंतर त्यांच्यासोबत ज्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्या. आणि त्यातली त्यात म्हणजे एक अशी प्रतिज्ञा आहे की मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची आराधना करणार नाही. आणि आता जो तुम्ही भाऊ कदम यांनी गणपती बसवल्यानंतरचा जो वाद सांगताय, तर मुळात काय की म्हणजे हा श्रद्धा, आस्था, धर्म हा व्यक्तिगत खासगी बाब आहे. पण आपण बघतो की आपण आज भारतीय संविधान फॉलो करतो आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असेल तर माझ्या घरात कोणती मूर्ती ठेवायची नाही ठेवायची हा माझा व्यक्तिगत खासगी बाब आहे. तर त्यामुळे समाजात वाद होणं हे योग्य नाही. आणि कोणीतरी त्याला प्रेशराईज करणं की तू हे अमुक करावं आणि अमुक करू नये, तर हेही असंवैधानिक आहे असं म्हणजे मला वाटतं. आणि त्यामुळे हा जो वाद होतोय हा पॉलिटिकली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हा वाद जाणीवपूर्वक पेटवला जातो, कारण एका समाजाला मोठ्या म्हणजे एकूण मुख्य प्रवाहापासून कुठेतरी हा तोडण्याचा डाव आहे असं मला वाटतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वचनांमध्ये असेल किंवा गौतम बुद्धांनी सुद्धा त्यांच्या वचनांमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्यातली फक्त खरं तर एक गोष्ट घ्यायची, ती आम्ही मानतोय, ह्या गोष्टीवर वाद उफळून आणायचा, वाद निर्माण करायचा. मग जर सगळी वचनं आपल्या आचरणात आपल्याला आणता आली तर खरं तर हे कुठलेच वाद राहणार नाहीत. नाही, आता जे ह्या 22 प्रतिज्ञांचा उल्लेख करणारी जी लोक आहेत, तर ते 22 प्रतिज्ञातल्या फक्त 3-4 प्रतिज्ञांचा गगोवा करतात. पण त्याच्यातल्या ज्या बाकीच्या प्रतिज्ञा आहेत, मग त्याच्यात सांगितलंय मी दारू पिणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, ह्या प्रतिज्ञांची आठवण होत नाही कोणाला. तर ते शेवटी मग तेच म्हणलो ना की हे सगळा राजकीय विषय आहे आणि पॉलिटिकली सगळं सो कॉल्ड ज्याला याच्यातनं आपला राजकीय हेतू साध्य करायचा आहे ते जाणीवपूर्वक हे दगदगत ठेवत असतात. तर आजच्या कालखंडामध्ये कोण काय करतंय काय नाही हा प्रश्न नाहीये, कारण आज आपण बघतोय की आज सगळं मिश्र संस्कृती झालेली आहे. म्हणजे आणि म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की काही लोक इस्लामी पद्धतीची टोपी घालून ते खांद्यावर रुमाल टाकून जे लोक मिरवतात ते सेक्युलरिझम करत असतात किंवा ते सेक्युलर असतात.
पण जर कोणी गणपतीची मूर्ती घरात ठेवली किंवा कोणी बुद्धाची मूर्ती ठेवली तर प्रॉब्लेम होतो. तर यातच याचं खरं गमक आहे मला असं वाटतं. का आहे बौद्ध धर्म भारतातला इतका महान धर्म? यात असं नक्की काय आहे की ज्याने तो धर्म महान होतो? म्हणजे भारतातलाच नव्हतं, कारण जगामध्ये जवळपास 2 डझनपेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धर्म आज फॉलो केला जातो. आणि 12-13 देशांमध्ये राजधर्म आहे आज बौद्ध धर्म. स्पष्ट बघायला गेलं तर बुद्धांचा जो उपदेश आहे, बुद्धांचा जो धम्म आहे, तर तो कर्मसिद्धांत, जो भगवान बुद्धांनी सांगितलं की पेराल तेच उगवेल, आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलेलं पंचशील, त्रिशरण, त्यानंतर अष्टांगिक मार्ग, 10 पारामिता, ह्यांचा जर आपण विचार केला तर जे स्वतःला प्रेषित म्हणून घेणारे आहेत, बुद्धांच्या आधी झालेले किंवा नंतर झालेले, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सकल समष्टीचा विचार फार कोणी केलेला दिसत नाही. म्हणजे अगदी मोहम्मद पैगंबर असतील किंवा येशू असतील, हे काय सांगतात की तुम्ही काही करा, मला शरण या, आणि मी ज्या पद्धतीने सांगतो तुम्ही जा, तुम्ही जन्नतमध्ये जाल, तुम्ही स्वर्गात जाल. पण बुद्ध तसं सांगत नाहीये. बुद्ध सांगतात की तुम्ही जे कर्म कराल, म्हणजे बुद्धाचं एक वचन मला आठवतं या ठिकाणी, की भगवान बुद्धाला आनंदाने प्रश्न विचारला होता अशाच आशयाचा. तेव्हा त्याला उत्तर देताना भगवान बुद्ध म्हटले होते की सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदनपणं येते न बुद्धान शासन. तर याचा अर्थ काय की सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा, म्हणजे सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणे, म्हणजे सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा, म्हणजे पुण्य संपादित करणे, आणि सचित्त परियोदनपणं येते न बुद्धान शासन, म्हणजे स्वचित्त शुद्ध करणे, हीच बुद्धाची शिकवण आहे. म्हणजे आपण जर याचं बघितलं सार, की सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणे, पुण्य संपादित करणे, स्वचित्त शुद्ध करणे, हीच बुद्धाची शिकवण आहे. आणि मला वाटतं की यामुळे तो भारतातला आणि एकूण जगातला आपण महान धर्म म्हणू शकतो. आता या धर्माबद्दल आपण इतकं बोलतोय, तो महान धर्म काय आहे वगैरे ह्या चर्चा आपण करतोच आहोत, पण या धर्मात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर नवबुद्ध हा काय प्रकार आहे त्यातला? म्हणजे आता बोलताना पण आपला ओघवता उल्लेख झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, आणि 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये जे भिक्खू भंते चंद्रमणी यांच्या हस्ते म्हणा किंवा यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे पूर्वाश्रमीचे हिंदू म्हणा किंवा हिंदू महार जे होते, आणि आणखी म्हणजे अन्य जातीतीलही अनेक लोकांनी, असे जवळपास असं सांगितलं जातं की 7 लाख लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर ही जी 7 लाख लोक बौद्ध धर्मात आले, तर या लोकांसाठी एक ही टर्म वापरली जाते, नवबौद्ध. अच्छा, म्हणजे ती जात आहे का ती? नाही, जात नाही म्हणता येणार याला. एक प्रचंड मोठ्या समूहाने 1956 नंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, आणि हा नव्याने बौद्ध झालेला जो वर्ग आहे किंवा समूह आहे, समुदाय आहे, तर याच्यासाठी हा शब्द वापरला जातो, नवबौद्ध. अच्छा, नागसेनजी, दलाई लामा ही काय कॉन्सेप्ट आहे, काय प्रकार आहे तो? बौद्ध धर्म जेव्हा तिबेटमध्ये पोहोचला, म्हणजे तिबेट तसा पूर्वाश्रमी भारताचाच भाग, पण तिबेटमध्ये पोहोचल्यानंतर तिथे गेल्यानंतर जो धम्म आहे हा बौद्ध धम्म, तर हा जिथे जिथे गेला, ज्या ज्या ठिकाणी गेला, तर तिथली जी संस्कृती आहे, तर तिथली संस्कृती याने अडॉप्ट केली. म्हणजे जसं आपण बघतो की इस्लामी आक्रमण झाल्यानंतर तुमची ओळखच संपते, तुमचं नाव संपतं, आयडेंटिटी संपते, सगळं संपून जातं. पण बौद्ध धम्म हा भारतीय संस्कृतीतला, भारतीय मातीतला असल्यामुळे हा ज्याही भूभागात गेला, तिथली जी मूळ संस्कृती आहे, तिथले जे मूळ विचार आहेत, तिथली जे मूळ कल्चर आहे, त्याच्याशी हा एकरूप झाला. तर तिथली जी संन्यासत्वाची, तिथली जी आध्यात्मिक परंपरा होती, त्याच्यासोबत एकरूप होत असताना बौद्ध परंपरेमध्ये ही दलाई लामा ही कन्सेप्ट तयार झाली. आता हे दलाई लामा हे संन्यासीच असतात आणि बौद्ध भिक्खूच असतात, आणि आता जे दलाई लामा आहे त्यांना 14वे दलाई लामा म्हटलं जातं. आणि दलाई लामा ही जेव्हा तो व्यक्ती तो होतो, आता दलाई लामांचे उत्तराधिकारी नवीन झालेले आहेत, तर जोही व्यक्ती बदलतो पण नाव तेच राहतं, दलाई लामा. अच्छा, म्हणजे आता नवीन जे कोणी व्यक्ती होईल तिलाही दलाई लामाच म्हटलं जातं, यांच्या पूर्वीचे जे होते त्यांनाही दलाई लामाच म्हटलं जायचं. आणि याची एक निवडण्याची एक गमतीशीर कथा आहे. म्हणजे आता हे जे दलाई लामा आहेत यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की हे कुठल्या तरी एका छोट्याशा खेड्यातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेलं मूल, आणि यांच्या पूर्वाश्रमीचे जे दलाई लामा होते त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांचे जे शिष्यवर्ग होता त्यांना सांगितलं की अमुक अमुक दिशेला जा, तिथे तुम्हाला हत्ती दिसेल, तो हत्ती सोंडेतून पाणी घेऊन ज्या दिशेला तो पाणी सोडेल त्या दिशेने तुम्ही जा. मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर एक लहान मूल मिळेल, आणि त्या लहान मुलाच्या हातामध्ये माझ्या गळ्यात जी आता जी माळ आहे, तर
तर ती माळ त्या मुलाकडे असेल. बरं. तर मग ही जी दलाई लामा ते पूर्वीचे जे दलाई लामा होते त्यांचे शिष्य मंडळी तिथे गेले आणि गेल्यानंतर ते शोधत असताना बराच याच्यात कालखंड गेला. त्या लहान 6-7 वर्षाच्या मुलाच्या गळ्यात त्यांना ती माळ दिसली. तर त्याच्या आई वडिलांना विचारलं. त्याचे आई वडील बिचारे शेतमजूर, साधारण एकदम अगदी गरीब कुटुंबातले. त्यांना विचारलं की ही माळ याच्याकडे कुठून आली. तर ते त्याला विचारत तर त्यांनी सांगितलं की बा मी नदीत पोहत असताना माझ्या गळ्यात कुठून आली मला माहित नाही. आणि मग त्याच्या आई वडिलांच्या परवानगीने त्याला घेऊन ते लोक गेले आणि अगदी 7व्या वर्षाच्या त्या बालकाला पूर्ण आपल्या भाषेत सांगायचं तर प्रशिक्षण दिलं आणि मग ते पुढे दलाई लामा झाले. तर हा बौद्ध धर्म ज्या शांततेच्या मार्गावर सांगितला जातो की शांततेच्या मार्गावर या धर्माची जी निर्मिती झालेली आहे, सगळ्यांनीच धर्मगुरूंनी हे सांगितलंय. पण मग जर आजच्या आयुष्यात सगळ्या मानव जातीने जर एवढी शांतता आणि एवढी विरक्तीत जर पत्करली तर मग काय राहिली मानवजात ना? म्हणजे सगळं संपूर्णच जाईल असं इतकं सोपं आहे सगळं स्वीकारणं आपल्याला? तर आता जसं बुद्धाने जो आपण जो पूर्ण त्यांचा मार्ग आणि त्यांचे जे विचार जर बघितले तर तुम्ही म्हटलं की त्याच्यातनं विरक्ती येऊ शकते. म्हणजे बरोबर बघता तसं तुमचं योग्यही आहे. पण भगवान बुद्धाने सांगताना असं सगळ्यांना संन्यास घ्या आणि सगळ्यांनीच घरदार सोडून आता मी सांगतो त्या मार्गावर चला असं बिलकुल सांगितलेलं नाही. तर भगवान म्हणजे मुळात आपल्याकडे गल्लतच ही झाली आहे की संन्यासासाठीचे नियम वेगळे आहेत आणि जो गृहस्थ आश्रम जो बघतोय त्याच्यासाठीचे नियम वेगळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये आता आपण फार याच्यात डीपमध्ये जायला नको, कारण बौद्ध भिक्खूंसाठी सुद्धा एक वेगळी नियमावली आहे की त्यांनी काय करावं काय करू नये. आणि हे जे उपासक जे आपण म्हणतोय तर हे उपासक आपलं घर कुटुंब सगळं सांभाळून धम्मासाठी कार्य करत असतात आणि धम्माचं अनुसरण करत असतात. मग आता याच्यामध्ये धम्म यांना उपासकांना किंवा गृहस्थाश्रमीला कशासाठी उपयुक्त आहे तर त्यांचं जीवन दुःखमुक्त होण्यासाठी धम्म आवश्यक आहे. बरं. आजच्या काळात मी एक तरुण म्हणून आणि माझ्यासारखेच अनेक मुलांना किंवा ह्या पिढीला अशा कुठल्या गोष्टी आहेत या धर्मातल्या जे मी आजच्या आज आचरणात आणू शकतो आणि माझं आयुष्य साधं सोपं आणि सुखकर करू शकतो? आपण म्हणजे बुद्ध तत्वज्ञान जवळपास समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं जे पंचशील आहे तर मला असं वाटतं की ते व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाला उपयोगी ठरणारा आहे. आणि त्या पंचशीलाचा जर खरंच प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत जीवनात उपयोग केला आणि त्याचं अनुसरण केलं तर जी भगवान बुद्धांनी जी सम्यक समाधी सांगितलेली आहे तर तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो असं मला वाटतं. थोडक्यात सांगा, पंचशील म्हणजे कुठले कुठले 5? पंचशील म्हणजे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर याचा अर्थ आहे की मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. बरं. तिसरा आहे कामेस मित्यचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजे मी कामवासनेपासून म्हणजे मी व्याभिचार करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. चौथा आहे मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजे मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि 5वं म्हणजे पंचशील ज्याच्यामुळे पंचशील होतं तर सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांपासून म्हणजे मादक पदार्थांचं सेवन करण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मंडळी, खरं तर ह्या पंचशील ही तत्व जर आपण आज आपल्या आचरणात आणली, थोडीशी कठीण आहेत नाही असं नाहीये, पण आपण आणू शकतो. आपण आचरणात आणूच शकत नाही असं नाहीये. आणि हे सगळं करून जर आज हे सगळं यांनी जे धर्माबद्दल सांगितलं ते थोडंसं कुठेतरी आपण जर विचार करू शकलो या सगळ्या गोष्टींचा तर हे होणारे वाद कदाचित मिटू शकतात असं वाटतं. काय वाटतं? नक्कीच नक्कीच. तर असं आहे, आपण आचरणात ज्या ज्या गोष्टी आणू शकतो त्या नक्कीच आणण्याचा प्रयत्न करूया. नागसेनजी, आज या चर्चेला तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्यासाठी खरंच थँक्यू. कारण ह्या धर्म एवढा मोठा धर्म आहे हा समजून घ्यायला खरं तर हे 40 मिनिटं पुरेसे नाहीयेत, पण त्यातल्या त्यात तुम्ही जे काही आम्हाला चांगल्या गोष्टी सांगू शकलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठला असा विषय हवाय तो आम्हाला नक्की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. चालतंय की या चॅनलच्या अंडर आम्हाला हाच आमचा प्रयत्न आहे की असे काही विषय किंवा अशा काही मुद्द्यांना हात घालूया ज्या मुद्द्यांवर आम्हाला प्रश्न पडतात, ज्या मुद्द्यांवर लोकांना प्रश्न पडू शकतात आणि त्याचा विचार व्हायला हवा. खरंच जो खरा विचार आहे तो आपण करायला हवा. हा आमचा या चालतंय कीच्या या पॉडकास्टचा उद्देश आहे आणि तो आम्ही साध्य करायचा प्रयत्न करतोय. कितपत साध्य होतंय ते आम्हाला तुमच्याकडनं नक्की सांगा, आम्हाला कमेंट्स करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फुकट आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.